श्री स्वामी समर्थ। आज आपल्याला कुलदेवतेची सेवा कशी करावी, कुलदेवतेची सेवा फक्त नवरात्रात करत असतो तर ही न करता आपल्याला रोज केली असता म्हणजे निरंतर वर्षभर केली असता त्याचे खूप मोठे फळ आणि फायदे मिळतात। जसे की घरात भांडणं असतील, कटकटी असतील, मुलांचं यश नाही, मुलांना अभ्यासात मन लागत नाही, मिस्टरांना पैसा पाण्याची फार चणचण असते, त्यातल्या त्यात आपलेही घरात कुठेतरी कलह चालू असतो, आपलंही मन लागत नाही, हे सगळी परिस्थिती आपल्याला बदलावशी वाटते, पण बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न आपण केलेच पाहिजे। यासाठी आपण हा व्हिडिओ बघूया। तर कुलस्वामिनी ही सगळ्यांना माहित असते आपलं कुलदैवत काय आहे। बऱ्याच जणांचे म्हणजे काही पुष्कळ लोकांचे तुळजाभवानी, तुळजापूरची तुळजाभवानीच ही बऱ्यापैकी असते। तर आपल्याला दोन कुलदैवत असते, एक कुलदैवत देवी म्हणून स्त्री रूपात आणि कुलदैवत म्हणून पुरुष रूपात। हे आपल्याला दोन दैवत असतात, प्रत्येक घराण्याला हे कुलदैवत असतंच। तर त्यातली आपल्याला कुलदैवत आणि कुलदेवी ही माहितच असते। तर ती सेवा आपण केली तर आपल्याला काय भेटतं बघा। जे आपण 8 दिवस 9 दिवस नवरात्रात पूजा करतो आणि नंतर वर्षभर कुलदेवतेची पूजा करत नाही, कुलदेवतेचा वाराचा उपवास आपण कधीच करत नाही किंवा बऱ्याच जण करतातही। जर पुरुष देवता असेल तर तो पुरुषांनीच उपवास केला पाहिजे। जर खंडोबाराया असेल, तिरुपतीचे बालाजी असेल तर शुक्रवार करायला पाहिजे, खंडोबाराया असेल तर रविवार केला पाहिजे। हा उपवास पुरुष देवताचा पुरुषांनी, आपल्या घरातील पुरुषांनी केला पाहिजे। तसेच स्त्री देवता म्हणजे तुळजापूरची भवानी ही असेल तर तुम्ही म्हणजेच घरातील लेडीज, कुठलीही एक लेडीज, सासूबाई, 2 सुना असतील तर एक सूनबाई, कोणीही केला तरीही चालतो, पण हा उपवास केलाच पाहिजे। जसे की मंगळवार असतो, शुक्रवार असतो, हा उपवास तुम्ही केलाच पाहिजे। जसे की दिवसभर साबुदाणा वगैरे खाऊन संध्याकाळी तुम्ही उपवास सोडला तरीही चालतो, अशा पद्धतीने हा उपवास झालाच पाहिजे। म्हणजे त्या कुलदेवतेचं स्मरण त्या दिवशी होतं आणि त्या कुलदेवतेची नजर, लक्ष या आपल्या कुळावर राहतो। म्हणजे आपल्या मुलांचं, आपल्या घराचं सर्व काही व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला तिथूनच सुरुवात होते। तर आपल्याला बाकी तर सेवा करायच्याच आहे, पण पहिले आपल्याला करायची आहे ती म्हणजे कुलदैवत, कुलदेवतेची सेवा करायची आहे। कुलदैवत जर खुश असेल, कुलदैवत जर आपल्यावर प्रफुल्लित असेल तर आपल्या घराची प्रगती व्हायला कोणीच रोखू शकत नाही, कारण की त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्या कुळाला भेटत असतो। कुळाचा उद्धारही कुलदेवतेच्या यांनीच होतो। बघा, शिवाजी महाराजांना आशीर्वाद होता कुलदेवतेचा, त्यामुळे त्यांचं किती प्रगती, किती स्वतः तुळजाभवानीने त्यांना तलवार दिली होती। अशा काहीतरी म्हणजे सेवा करून आपल्याला ही गोष्ट करता येईल, आपल्या कुळावर त्यांचा आशीर्वाद राहील, हे आपल्याला बघायचं आहे आता।